ज्या पुस्तकाची फक्त विद्यार्थीच नाही तर मार्गदर्शक पण आतुरतेने वाट बघत होते, असं पुस्तक जे विद्यार्थ्यांच्या खूप चांगल्या प्रतिसादानंतर आपल्याला इथिक्स मंत्रा जे आपलं इंग्लिशमध्ये होतं त्याला मराठीत करून तुमच्यासोबत आणण्यासाठी त्या ठिकाणी आपण जे प्रयत्न केले त्याचं आता त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं यश तिथं झालेलं आहे. आणि मराठीमधलं नीतिशास्त्र, सचोटी आणि अभियोग्यता जे आपलं पुस्तक आहे ते आता मार्केटमध्ये अवेलेबल झालेलं आहे. तर या पुस्तकाच्या बाबतीमध्ये पुस्तक येण्याच्या आधीपासून फक्त विद्यार्थ्यांमध्येच नाही तर मार्गदर्शनामध्ये पण मार्गदर्शक जे होते त्यांच्यामध्ये पण एक चर्चा जी चाललेली होती. आणि नुसती तेवढीच नाही तर लोकसत्ता सारख्या एक नामांकित स्पर्धा परीक्षेच्या बाबतीमध्ये मार्गदर्शन करणाऱ्या न्यूजपेपरनं आपल्या पुस्तकाची नुसती दखलच घेतली नाही तर युपीएससी मधून तयारी करणाऱ्या आणि युपीएससी मधून अधिकारी होऊ पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेतला GS4 जो नीतिशास्त्राचा विषय आहे तो अभ्यासण्यासाठी आपलं इथिक्स मंत्राचं पुस्तक संदर्भ सूचीमध्ये दिलेलं होतं. ते पुस्तक आता मार्केटमध्ये अवेलेबल झालेलं आहे. आता महाराष्ट्रामध्ये सर्वदूर त्या ठिकाणी तुम्हाला हे पुस्तक अवेलेबल होईल. ज्यांना ऑनलाईन पाहिजे त्यांसाठी पुणे बुक डेपो.com नावाची जी आपली वेबसाईट आहे आई बुक सेंटरची तिथूनही तुम्ही ऑर्डर करू शकतात. तर या पुस्तकाच्या बाबतीमध्ये सगळ्यात चांगला जो फीडबॅक आलेला होता आपण सॅम्पल कॉपीच्या माध्यमातून किंवा आपल्या इंग्लिश जे काही आपलं इथिक्स मंत्र होतं याच्या बाबतीमधून विद्यार्थ्यांपर्यंत जसं पोहोचलं तर विद्यार्थ्यांनी सांगितलं सर टू द पॉइंट सिलेबसला कव्हर करणारं आणि परीक्षेमध्ये काय लिहायचं हे नेमकं सांगणारं पुस्तक म्हणजे इथिक्स मंत्रा जे आपल्या GS मंत्राच्या सिरीज मधलं GS4चं एक कन्साइज आणि त्याला आपण म्हणूया कॉम्प्रिहेन्सिव्ह पुस्तक त्या ठिकाणी आता अवेलेबल झालेलं आहे. या पुस्तकाच्या बाबतीमध्ये सांगत असताना काही गोष्टी मी तुम्हाला आवर्जून सांगेल की याला आपण ज्यावेळेस तयार केलं आता सुमितनं पण याचा त्या ठिकाणी प्रस्तावना लिहिलेला आहे. सुमित त्याच्यानंतर इथे बघा इथे सिलेबस जो आहे आपला पूर्ण आपण त्या ठिकाणी कव्हर केलेला आहे. 2 पार्ट मधला जो सिलेबस आहे तो आणि सगळ्यात महत्वाचं इथे आपण अभ्यासाची रणनीती पण दिलेली आहे की इथिक्स मंत्राच्या सोबत तुम्ही इथिक्स मध्ये चांगले मार्क कसे मिळवू शकता त्या बाबतीमध्ये तुम्हाला काय केलं पाहिजे. तर इथे प्रॉपर आपण पहिले वाचन त्याच्यानंतर तयार उत्तर सामग्री सोबत उत्तर लेखनाचा सराव आणि घटना अभ्यास केस स्टडीच्या बाबतीमध्ये सेपरेट आपण त्या ठिकाणी भर दिला आहे. कारण जवळपास 125 मार्कांसाठी आपल्याला घटना अभ्यास किंवा 120 म्हणा 120 मार्कांसाठी घटना अभ्यास त्या ठिकाणी आपल्याला आहे. तर त्याचाही प्रामुख्याने आपण त्या ठिकाणी आणि गोल्डन टिप पण त्या ठिकाणी दिलेली आहे. आणि हा इंडेक्स आहे जो आपल्या सिलेबसच्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी कव्हर करतो. आणि अशा पद्धतीने आपण रचना केलेली आहे की फक्त रटाळवानं काहीतरी पाठ करायचं किंवा काही न करता तुम्हाला स्टोरीच्या माध्यमातून इथिक्स कसं समजेल, नीतिशास्त्राच्या संकल्पना कशा सोप्या होतील आणि तुम्हाला परीक्षेमध्ये पण लिहिण्यासाठी तुमचा अनालिटिकल स्किल ज्याला म्हणतो आकलन क्षमता जी आहे ती वाढवण्यासाठी केस स्टडीच्या माध्यमातून पिक्टोरियल ग्राफिक्सच्या माध्यमातून आणि एकदम टू द पॉइंट साध्या सरळ भाषेमध्ये आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. जिथं जिथं शक्य आहे तिथं इन्फोग्राफिक्स डायग्राम्स असतील फ्लो चार्ट्स असतील त्याच्या माध्यमातून आपण अजून सोपं करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे. आणि सगळ्यात महत्वाचं प्रॅक्टिससाठी तुम्हाला सध्या MPSCचे पेपर झालेले नाहीत अशा परिस्थितीमध्ये की मला एक संदर्भ प्रश्न त्या ठिकाणी पाहिजेत तर ते संदर्भ प्रश्न आपण UPSCचे मराठीमधून त्या ठिकाणी दिलेले आहेत. UPSCच्या मागील वर्षातले प्रत्येक टॉपिकच्या नंतर प्रश्न सेट क्वेश्चन बँक जी आहे ती पण तुम्हाला त्या ठिकाणी मिळते. अभ्यास केल्यानंतर माझा केलेला अभ्यास ह्या प्रश्नांसाठी उपयोगात पडतो का नाही हे पण तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळेल. अशा पद्धतीने आपण प्रत्येक टॉपिक जो आहे तो कव्हर करण्याचा एक प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे. तर हे सॅम्पल कॉपी मी ऑलरेडी टेलिग्रामवर शेअर केलेली होती त्याच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत ती पोहोचलेली असेल. थिंकर्स असतील नुसते इंडियनच नाही वेस्टर्न थिंकर्स असतील आणि किंबहुना महाराष्ट्राचे थिंकर्स जे आहेत ते पण आपण देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे. त्यानंतर जर तुम्ही इथं बघितलं तर केस स्टडीच्या बाबतीमध्ये आपण एक थीमॅटिक केस स्टडी कशा पद्धतीनं केली पाहिजे त्याचा 7 कलमी मंत्र त्या ठिकाणी दिलेला आहे. तो तुम्हाला घटना अभ्यास म्हणजे ज्याला आपण इथिक्सची केस स्टडी म्हणतो तो लिहिण्यासाठी अत्यंत उपयोगी त्या ठिकाणी ठरणार आहे. तर अशा बाबतीमध्ये आपण प्रस्तावना कशी करायची पुढे काय लिहायचं हे सगळं आणि वेगळ्या थीम्स आपण कव्हर करण्याचा प्रयत्न केलाय जेणेकरून तुम्हाला त्या थीम्स मधूनच पुढे परीक्षेमध्ये केस स्टडी येईल आणि ती चांगल्या पद्धतीनं लिहिता पण येईल. जिथं जिथं शक्य तसं ग्राफिकल डायग्राम्स असतील त्या पण देण्याचा बॉक्सेस असतील की जेणेकरून तुम्हाला डायरेक्टली कळेल की काय लिहिलं पाहिजे काय नाही. आणि इतरही आता आपण इथिक्सच्या बाबतीमध्ये
मार्केटमध्ये अवेलेबल झालेलं ऑलरेडी इंग्लिशमधलं पुस्तक आता मराठीमधलं आलंय. प्रशासन मराठीमध्ये ऑलरेडी अवेलेबल होतं. प्रशासन आता सोमवारपर्यंत सगळीकडे महाराष्ट्रात इंग्लिशमधलं पण अवेलेबल होऊन जाईल. चालू घडामोडी सगळ्यांना माहिती आहे. करंट अफेअर्स आपलं सीएम जे आहे अगदी फेमस आहे आणि इंटरव्ह्यूच्या तयारीसाठी इंटरव्ह्यू मंत्र पण त्या ठिकाणी आपलं आहे. आणि याच पुस्तकाच्या आधारित आपण जो काही कोर्स एसे आणि इथिक्सचा चालू केलेला आहे तो आता अंतिम टप्प्यात आलेला आहे. ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत इथिक्सच्या बाबतीमध्ये काहीही केलेलं नाहीये त्यांसाठी अत्यंत उपयुक्त असा कोर्स आहे. कारण इथिक्स हा फक्त वाचण्याचा विषय नाही, तो समजून घेण्याचा विषय आहे, तो लिहिण्याचा विषय आहे, तो चर्चा करण्याचा विषय आहे. आणि चर्चेमधून आपल्या संकल्पना क्लिअर करून परीक्षेमध्ये परीक्षाभिमुख लिहिण्यासाठी आणि मार्क वाढवण्यासाठी काय केलं पाहिजे हे सगळं आपण या कोर्सच्या माध्यमातून त्या ठिकाणी करत आहोत. इंग्लिश मराठी दोन्हीमध्ये आपण त्या ठिकाणी कंटेंट देण्याचा प्रयत्न या कोर्सच्या बाबतीमध्ये केलेला आहे. आणि हेच क्वालिटी कंटेंट आपण पुस्तकाच्या बाबतीतही दिलेलं आहे. सगळ्यात महत्वाचं हे जे लोकसत्तानं आपल्या पुस्तकाची दखल घेऊन आपलं युपीएससीच्या तयारीसाठी रिकमेंड केलेलं पुस्तक जे आहे संदर्भ सूचीमध्ये टाकलेलं तो आपल्यासाठी खूप मोठा बहुमान त्या ठिकाणी आहे. अशा पद्धतीनं आपण हे पुस्तक त्या ठिकाणी मार्केटमध्ये आता सगळीकडे अवेलेबल झालेलं आहे. नीतिशास्त्र, सचोटी आणि अभियोग्यता नावाचं इथिक्स मंत्रा, ज्याला आपण एमपीएससी एक्झाम मंत्राचं एक महत्वाचं प्रकाशन ज्याला म्हणतोय, तर ते आता अवेलेबल झालेलं आहे. ज्यांना ऑनलाईन त्याचं बुकिंग करायचं आहे त्यांनी त्या ठिकाणी आई बुक सेंटरचा जो नंबर दिलेला होता त्या ठिकाणी तुम्ही करू शकता. जसं की बघा इथे तुम्हाला दिसेल आई बुक सेंटरचा नंबर आणि ही वेबसाईट punebookdepot.com, इथून तुम्हाला ऑनलाईन ऑर्डर करता येईल आणि महाराष्ट्रात सगळीकडे तुम्हाला त्या ठिकाणी 2 ते 3 दिवसामध्ये उपलब्ध होईल. या बाबतीमध्ये कोणाचं काही म्हणणं असेल काय असेल तर निश्चितपणे कमेंट करून कळवा किंवा दिलेल्या नंबरवर संपर्क करा. आपल्या ऑफिसमध्ये पण आता हे पुस्तक त्या ठिकाणी अवेलेबल झालेलं आहे. सो थँक्यू सो मच अँड ऑल द व्हेरी बेस्ट माय डिअर फ्रेंड्स. जय हिंद, जय महाराष्ट्र.